दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देई उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी समचरण सरोजम सांगनीलांबधावं जगणनीतपानिं मन्ननं मन्ननानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवदहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत हरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरीरं सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमृत्युं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण गिरीते नमो गुरु राजा नमो महाराजा नमस्कार माझा सद्गुरु रघुराजा धन्यव्रत पाया पाया सद्गुरु धन्य प्रताप पयाचा माझा सद्गुरु रायाचा काय भावी उतराई त्यांचे पायी माझे डोई चैतन्य भूषण ऐश्वर्य क्षीर परमार्थ प्राण प्रेमाद्भुत सिंधू तनु ब्रह्म चित्तज्ञ वैराग्य रत्न श्री विठ्ठल हृदय स्थान श्रीमंत साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाकैवल्य तेज साम्राज्य चक्रवर्ती विवेक सागर साधक मैबाप अखंड समाधी धन ज्ञानी यांचे राजे आणि माझ्या विठोबाचे प्राणसखे अखिल विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारे महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबाराय धारा शिवाधीश राजाधिराज योगिराज परब्रह्म स्वहं विश्वात्मक बीज मम हृदय स्थान भीमातीर निवासी स्वामी रघुराज महाराज आदि करुण सकल संतांच्या चरणावर नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी हरि कीर्तनाचं निरूपण करण्याकरिता संत हृदय सम्राट वैराग्याचे मुकुटमणी भक्ती संप्रदायाचे कळस देवमान्य असा जनसाधिकार असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचं वचन निवडलेलं आहे आणि आपल्या या वचनाच्या द्वारे
आज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकानं प्रश्न केलेला आहे की हे तुकोबराया, या संसारामध्ये, या जगतामध्ये तुम्हा सकल संतांच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ कोण आहे? आणि तो सर्वश्रेष्ठ असण्यापाठीमाग त्याच्या जीवनामधली त्याची लक्षणं काय आहेत याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या हरिकीर्तनाच्या निरूपणाकरता उच्चारलेला आहे. विठाल अभंगावर निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार की आज या ठिकाणी वैकुंठवाशी जनार्दन तुकाराम साळुंके अण्णांच्या 17व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं समस्त साळुंके परिवारानं चालवलेलं हे नामचिंतनाचं योग्य यथार्थ असं प्रयोजन आहे. मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये काही कर्तव्य कर्म करण्याची जबाबदारी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य देहावर आहे. म्हणून हे कर्तव्य कर्म करत असताना या ठिकाणी मानवी जीवनातलं धर्मशास्त्रानं सांगितलेलं पहिलं कर्तव्य कर्म जर काय असेल तर पहिलं कर्तव्य कर्म आहे मातृदेव भव पितृदेव भव. हे जीवनामधलं पहिलं कर्तव्य कर्म आहे. म्हणून आमच्या निळोपाऱ्यांचा एक अभंग आहे की निळोपाऱ्या म्हणतात की माय बापातून उत्तीर्ण होणे हे देणे न घडे अपत्या. आई वडिलांच्या मधून उत्तीर्ण होणं हे देणं अपत्याला कधीही जीवनामध्ये परिपूर्ण होणार नाही आहे. पण तरी सुद्धा अपत्यानं आपल्या वाढ वडिलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी. म्हणून याच्या करता पहिले 2 प्रश्न आहेत ते म्हणजे पुण्यतिथी साजरी का करावी, याच्या पाठीमागे फायदा काय आहे. कारण या जगतामध्ये कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला जर या गोष्टीतला फायदा कळाला तर पुढची पिढी या परंपरा पुढे चालवत राहील. म्हणून का पुण्यतिथी साजरी करायची याचं एक वैज्ञानिक कारण सांगतो. पटेल असं वैज्ञानिक कारण सांगतो. तुमच्या माझ्या प्रत्येकाकडे काय आहे? मोबाईल आहे. आता मोबाईल नाही असा माणूस नाही. उद्या भविष्यात व्याख्या जर करायची झाली तर माणूस कुणाला म्हणायचं? ज्याच्याकडे मोबाईल आहे तोच माणूस आहे. ज्याच्याकडे नाही त्याला उद्या माणूस म्हणायची व्याख्या संपून जाईल. बरं का, आजचं नाही सांगत, जुन्या पिढीला नाही बरं का. एक विनोदाची व्याख्या केली म्हणजे व्याख्या करायला इथपर्यंत. बरं असू द्या, प्रत्येकाकडे आपल्याकडे मोबाईल आहे. प्रत्येकाकडे आपल्याकडे 2 चाकाची गाडी आहे आणि प्रत्येकाकडे जवळ अलीकडे 4 चाकाची गाडी सुद्धा काय झाली आहे उपलब्ध आहे. काही 1 नाही आता 2 आहे. मला काल लिहिताना लिहावं लागलं असतं. आमच्या दादांनी दुसरी 4 व्हीलर घेतल्याबद्दल दादांचे अभिनंदन. असं विषय थोडा विनोदाचा बाजूला जाऊ द्या. आपल्या प्रत्येकाकडे या 3 वस्तू आहेत. मोबाईल विशिष्ट काळ वापरला की तो हँग चालायला लागतो. काय होतो? हँग चालायला लागतो. त्यावेळेला काय करावं लागतं? सॉफ्टवेअर मारावं लागतो. पण तो सॉफ्टवेअर मारत असताना मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा सॉफ्टवेअर मारावा लागतो. नव्हे ज्या मॉडेलचा आहे त्याच मॉडेलचा. आता विवोचा मोबाईल आहे म्हणून विवो X200 प्रोचा सगळ्या मोबाईलला सॉफ्टवेअर सुद्धा काय आहे? वेगळा आहे. त्याच न्यायानं 2 व्हीलर आहे, मग ती बजाजची आहे, ती होंडाची आहे, ती हिरोची आहे, ती टीव्हीएसची आहे. वेगवेगळ्या कंपन्या आहेत. म्हणून या 2 व्हीलरचे पार्ट त्या 2 व्हीलरला बसत नाही. त्याच्याकरता ज्या त्या शोरूम मध्येच काय करावं लागतं? ज्या त्या मॉडेलचेच पार्ट टाकावे लागतात. 4 व्हीलरची ही ती स्थिती आहे. मग जर मोबाईल निर्जीव मोबाईल आहे
टू व्हीलर निर्जीव आहे, फोर व्हीलर निर्जीव आहे, तर साध्या निर्जीव वस्तूला ज्या त्या कंपनीचं ज्या त्या मॉडेलचेच पार्ट टाकावे लागतात, तसं मानव देहाची सर्व्हिसिंग करण्याकरता ज्या आई वडिलांनी देह दिलाय त्या मॉडेलच वर्णन करावं लागतं. कंपनी ज्या कंपनीचा देह आहे, ज्या आई वडिलांचा देह आहे, त्यांची पुण्यतिथी का करायची? ही पुण्यतिथी सर्व्हिसिंग केल्यानंतर काय होत असते, तर ते सॉफ्टवेअर मारल्यानंतर त्या मोबाईलला नाविन्यता प्राप्त होते, ऊर्जा प्राप्त होते आणि तो फास्ट चालायला लागतो. सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी ऍव्हरेजही द्यायला लागते आणि स्पीड मध्येही चालायला लागते. त्या दयानं आई वडिलांची पुण्यतिथी घातल्यानंतर मुलाच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. एक ऊर्जा प्राप्त होते आणि एक यश प्राप्त होतं. या दोन गोष्टीच्या फायद्याकरता साधी गोष्ट आहे हो. दुकानदार सांगतो, महाराज काय मोबाईल घेतलाय खरं, पण दुसऱ्या चार्जरला चार्जिंग लावू नका, कंपनीच्या चार्जरला लावा. म्हणून तो मोबाईल दिवसातून एकदा चार्जिंग करावा लागतो. हा मनुष्य देह नावाचा मोबाईल वर्षातून एकदा चार्जिंग करण्याचा दिवस म्हणजे संतांनी वाक्य वापरलेलं आहे. हा कोणता दिवस आहे? का माता पितरे गमनंतरे सोम सूर्य चंद्रादी ग्रहणे. म्हणून आई वडिलांचा जाण्याचा दिवस. म्हणून वैज्ञानिकानं एवढा गणेश महाराज हे लावलेला आहे की तुम्ही आई वडिलांची पुण्यतिथी ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपलं ब्लड चेक करायचं, दादा रक्त चेक करायचं आणि अगोदर आदल्या दिवशीही करून ठेवायचं आणि आजही करायचं आणि दोन्ही रिपोर्ट पाहायचे. तर रिपोर्ट मध्ये वैज्ञानिक सांगतात की आज आपल्या रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्हिटी वाढलेली असते. आजच्या दिवशी पॉझिटिव्हिटी वाढलेली असते. त्याचं कारण काय आहे? साधं कारण आहे. आजच्या दिवशी सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी आपल्या आई वडिलांच्या ऊर्जेशी आपली होत असते. हे वैज्ञानिक कारण आहे. याकरता पुण्यतिथी करावी, हे पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण पुण्यतिथी करण्याचं काय कारण आहे? तर धर्मशास्त्र सांगतं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याची खावी पोळी त्याची वागवावी टाळी. ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळालंय, म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यानं त्यानं आपापल्याला काही कोणाकडून मिळालंय त्याचा गौरव हा करावाच, हा धर्मशास्त्र सांगतं. कोणी कोणाचा करावा? मुलांना वडिलांच्याकडून काहीतरी मिळालंय म्हणून मुलांनी वडिलांचा गौरव करावा. शिष्याला गुरुकडून काहीतरी मिळालंय म्हणून शिष्यानं गुरुचा गौरव करावा आणि मालकाकडून सेवकाला काहीतरी मिळालंय म्हणून सेवकानं मालकाचा गौरव करावा. देवाकडून भक्ताला काहीतरी मिळालंय म्हणून भक्तानं देवाचा गौरव करावा. म्हणून का त्यांचं स्मरण करायचं? आज का स्मरण करायची? आठवण का करायची त्यांची? त्याच एक कारण जाता जाता सांगून जातो. आपल्याला आपल्या पूर्वजांच्याकडून 3 गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. 3 गोष्टी मिळतात आपल्या वडिलांच्याकडून. एक, आपल्या वडिलांच्याकडून आपल्या पूर्वजांच्याकडून आपल्याला संपत्ती प्राप्त होते. गाडी, बंगला, जमीन, जुमला हे आपल्या वाडवडिलांच्याकडून आपल्याला वडिलोपार्जित हे प्राप्त होत राहतं. दुसरी गोष्ट, आपल्या वाडवडिलांच्याकडून आपल्याला काय प्राप्त होत असते? तर प्रतिष्ठा प्राप्त होत असते, प्रतिष्ठा. आणि तिसरी गोष्ट, आपल्या वाडवडिलांच्याकडून आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं, पुण्य. म्हणून जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. दृष्टांत असा आहे, एकदा असणारा अकबर बादशाह एका शेतामधून प्रवास करत असताना त्यानं पाहिलं एक 90 वर्षाचा असणारा वयोवृद्ध झालेला एक व्यक्ती, एक बुजुर्ग व्यक्ती शेतामध्ये झाड लावतोय. आणि राजाजवळून जाताना त्यानं पाहिलं, पण ते झाड सुद्धा सामान्य नव्हतं. ते झाड होतं अक्रोडाचं. अक्रोड म्हणून एक फळ आहे. त्याचं मूळ जे झाड आहे, मूळ जे पूर्वीच, आता संक्रमित काही गोष्टी झाल्या, संकरित काही गोष्टी झाल्या, पण मूळ अक्रोडाचं फळ झाड लावल्यापासून 75 वर्षानंतर येतं. त्यावेळेला
तो वयोवृद्ध व्यक्ती ते झाड लावत होता. त्यावेळेला बादशानं विचारलं, काय करताय? म्हणजे झाड लावतोय. कशाचं झाड लावताय? म्हणजे अक्रोडाचं झाड लावतोय. अहो म्हणले, तुमचं वय आता, तुम्ही काही दिवसात जाणार, याचं फळ तरी तुम्हाला खायला मिळेल का? त्यावेळेला त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, राजा, ज्या झाडाची मी फळं खाल्ली ती झाडं मी लावली नव्हती. ज्या झाडाची फळं मी खाल्ली ती झाडं मी लावली नव्हती, ती माझ्या आजोबा पंजोबानं लावली होती. त्याची फळं मला खायला मिळाली. आणि मग म्हणून मी हे झाड का लावतोय? कारण या झाडाचं फळ माझ्या पूर्वजांनी माझ्यावर उपकार केला, म्हणून त्याची फळं मला खायला मिळाली. तसा मी उपकार करून जातोय, कारण माझ्या झाडाची फळं माझे नातू पंतू खातील. केला भोगवटा पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. याच्याकरता आमच्या पूर्वजांनी कर्म केलं, त्याची फळं मला खायला मिळाली. मी आता झाड लावतोय, म्हणून याची फळं माझे नातू पंतू खातील. राजा प्रसन्न झाला आणि गळ्यातला हार काढून दिला राजाने. त्यावेळेस त्या वयोवृद्ध व्यक्तीनं उत्तर दिलं, राजा, मी ऐकलं होतं हे अक्रोडाचं झाड आहे. हे अक्रोडाचं झाड आहे, 75 वर्षानं फळ देतं. माझ्या झाडानं लावल्या लावल्या फळ दिलं रे राजा. राजा अगदी प्रसन्न झाला, हातातलं कड काढलं. सांगितलं, राजा, मी ऐकलं होतं 75 वर्षानं झाड फळ देतंय, तेही वर्षातून एकदाच देतंय, पण माझ्या झाडानं 2दा फळ दिलं. शेवटी बादशाह म्हणाला, आता पुढे काही बोलू नका, द्यायला माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे द्यायला काही नाहीये. विषय थोडा महत्वाचा का सांगितला, पुण्यतिथी का करायची, परंतु याच्यातली आणखीन महत्वाचे एक मुद्दा जाता जाता सांगून जातो. 3 गोष्टी मिळाल्या. 3 गोष्टी काय मिळाल्या? संपत्ती मिळाली, प्रतिष्ठा मिळाली आणि पुण्य मिळालं आपल्या पूर्वजांच्या. परंतु या 3 गोष्टीच्या बाबतीत आपल्याला 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, त्यांच्याकडून मिळाल्या ह्या 2 गोष्टी उपभोगायच्या. दुर्दैव हे आहे की काही वेळा मुलं आपल्या वाड वडिलांनी कमवलेली संपत्तीच उपभोगत बसते. प्रतिष्ठा आणि पुण्य उपभोगायचं त्यांच्या लक्षातच येत नाही. काय? प्रतिष्ठा आणि पुण्य उपभोगायचं लक्षात येत नाही. म्हणून याच्याकरता हे उपभोगत असताना संपत्ती ही उपभोगायची. पण काही काही वेळा असं होतं की भरपूर संपत्ती आहे वाडवडिलांनी कमवली, ती उपभोगायची सोडून ती संपत्ती व्यर्थ मार्गाला घालवतात. हाही प्रकार आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. म्हणून याच्याकरता उपभोग सगळ्याच गोष्टीचा घेतला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला संस्थेमध्ये असताना जेवायला बसायचो आणि जेवायला बसल्यानंतर असे बरेच पदार्थ असतात की ते माणसाला आवडत नसतात. बऱ्याच पदार्थाचं किंवा वस्तूचं आपल्याला विशेषता वाटत नाही. त्यावेळेला आम्ही हे मला नको, ते मला नको. त्यावेळेला आमचे गुरुवरी आम्हाला सांगायचे, बाळांनो, कडू जरी पदार्थ असला तरी कडवटपणा उपभोगल्याशिवाय गोड वस्तूची किंमत तुम्हाला कळणार नाही. कारल्याची भाजी खाल्ल्याशिवाय गुलाबजामुनची किंमत तुम्हाला कळणार नाही. ताटातले सगळे पदार्थ याची वेगवेगळी चव असते, ती प्रत्येक गोष्ट उपभोगायची असते. म्हणून याच्या करता मुलांनी काय केलं पाहिजे,
संपत्ती उपभोगली पाहिजे आणि संपत्ती बरोबर प्रतिष्ठा सुद्धा उपभोगली पाहिजे. काय आता काहींच्या पूर्वजांनी संपत्तीही कमवली नाही, काहींच्या पूर्वजांनी प्रतिष्ठाही कमवली नाही आणि काहींच्या पूर्वजांनी पुण्यही कमवलं नाही. फार पंचायत आहे माझ्या. काय याच्यातलं काहीच कमवलं नाही. काहींच्या पूर्वजांनी नुसती संपत्तीच कमवली, प्रतिष्ठा आणि पुण्य कमवलंच नाही. प्रतिष्ठा आणि पुण्य कमवलं नाही, परंतु काहींच्या पूर्वजांनी थोडं संपत्ती बाजूला ठेवली पण प्रतिष्ठान पुण्य कमवलं. कारण प्रतिष्ठा पुण्याशिवाय येत नाही. कारण हे दोन्ही मुद्दे स्वतंत्र मांडू शकत नाही. पुण्य असल्याशिवाय प्रतिष्ठा नाही आणि प्रतिष्ठा असल्याशिवाय पुण्य नाही. हे दोन्ही एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. म्हणून काहींच्यांनी काय केलं, आहे ही संपत्ती काय केली, या उलट आरोपण केली. त्यांनी काय केलं म्हणजे तुकोबाराय सांगतात, पूर्व पक्षी धातू अभंगासाय देवती ही बळे धरिल्या सायाचे करोनियाना समुपादिता पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. काय वैशिष्ट्य. म्हणून मी बऱ्याच वेळा बोलत असतो, माणसानं जीवन असं जगावं, माणसानं जीवन असं जगावं की संतांची वचन म्हटल्याबरोबर आपलं जीवन त्या वचनात बसावं. कशात बसावं, त्या वचनात बसावं. आणि प्रमाण दिल्यामुळे माझ्या लक्षात आलं, नुसतं जीवन बसलं नाही तर नाव बी बसलं. काय केलं, कारण प्रतिष्ठा फुकट मिळत नाही. या प्रतिष्ठेला अलीकडचा एक शब्द मी थोडासा वापरून जातो दादा. सध्या या प्रतिष्ठेला एक इंग्लिश शब्द आहे, त्याचं नाव आहे ब्रँड. त्याचं नाव काय आहे, ब्रँड. आणि ब्रँड ज्या वेळेला निर्माण होतो, प्रतिष्ठा ज्या वेळेला निर्माण होत असते, ती प्रतिष्ठा निर्माण कशानं होत असते, ब्रँड कशानं निर्माण होत असतो. म्हणून वस्तू सगळ्यात असतात. आता बाजारात जर आपण विचार केला तर किती वस्तू आहेत, भरपूर वस्तू आहेत. मग एवढ्या वस्तू असताना सुद्धा ब्रँड सगळ्या वस्तू नाही. काय ब्रँडचा जर विचार करायला गेलं, कपड्यामध्ये कितीतरी कपडे आहेत पण रेमंडलाच का ब्रँड म्हणतात. मोबाईल मध्ये कितीही मोबाईल आहेत पण ऍपललाच का ब्रँड म्हणतात. गाड्यामध्ये कितीही गाड्या आहेत पण टोयोटा फॉर्च्युनरलाच ब्रँड का म्हणतात. ब्रँड होण्याकरता वस्तू का ब्रँड झाली,
काम एकच करते, कपडा अंगच झाकतोय, मोबाईल फोनच लावतोय, व्हिडिओ दाखवतोय, फोटोच काढतोय, गाडी प्रवासच करते. मग फरक काय आहे? फरक काय आहे? काम तर तेच करतात. म्हणून काम केल्यावरून, कर्म केल्यावरून ब्रँड होत नसतो. कर्म केल्यावरून ब्रँड होत नसतो. कर्माचा हेतू व्यापक असल्यानंतर ब्रँड होतो. कर्माचा हेतू किती मोठा आहे त्यावरून ती वस्तू काय होत असते? ब्रँड होत असते. म्हणून प्रतिष्ठा. म्हणून याच्याकरता काय केलं? पूर्व पक्षी धातू. पूर्व पक्षी म्हणजे अगोदर यांनी काय केलं? धातू म्हणजे सोने चांदी महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे दैशी. धातू म्हणजे रविद्ध धन ते मग मृत्तिके समान. म्हणजे धातू धिक्कारिले जन. या गोष्टी धिक्कारल्या आणि मग प्राप्त झालं स्वये जनार्दन तेजी झाले. म्हणून या जनार्दन शब्दाचा एक अर्थ मला सांगायचा आहे. अण्णांचं नाव आहे जनार्दन, म्हणून जन अर्चन शब्द आहे. जनार्चन शब्द आहे. तो जन अधिक अर्चन एकत्र केला की जनार्दन शब्द तयार होतो. ज्यानं आपल्या जीवनामधल्या काहीतरी गोष्टी जनासाठी अर्चन केल्या, अर्पण केल्या, त्यावेळेला तो जनार्दन शब्द लागू होतो. आलं का लक्षात? आणि त्या नावाला सार्थक ज्यांनी जीवन जगले ते म्हणजे अण्णा आहेत. म्हणून माझा मुद्दा हा होता, मी मुद्दामून मुद्दा सांगतोय की संपत्ती उपभोगली पाहिजे. हे जितकं महत्वाचं आहे तितकं प्रतिष्ठा सुद्धा उपभोगली पाहिजे. कारण ही मिळवण्याकरता पिढ्यानं पिढ्या गेलेल्या आहेत. मिळाली आहे, आयती मिळाली आहे. आयती मिळाल्यानंतर ती लय उपभोगली पाहिजे. म्हणून काही कर्तव्य कर्म करत असताना वडिलांच्याकडून मुलानं काय मिळवावं याचे काही अभंग आहे, आणि मुलानं मिळाल्यानंतर काय करावं याच्याकरता काही अभंग आहे. म्हणून याच्याकरता एक सांगून जाईल. सध्या लोकांना प्रतिष्ठा फार प्राप्त करण्याची इच्छा निर्माण आहे. कारण धन मिळवण्याचा एक कार्यकाल निघून गेला. आता जर पाहिला गेलं तर आता जवळजवळ